नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत व्हिडिओ भाग क्रमांक 2 प्रश्न 31 ते 60 जुळणारी आकृती। इयत्ता 5वी नवोदय प्रवेश परीक्षा मानसिक क्षमता चाचणी। आपण सुरुवात करूया व्हिडिओकडे। जुळणारी आकृती सूचना। या प्रश्न प्रकारात प्रश्न आकृतीशी संपूर्णपणे जुळणारी आकृती दिलेल्या 4 उत्तर आकृत्यातून शोधायची असते। हुबेहूब जुळणारी आकृती मिळवण्यासाठी गाळणी पद्धत वापरावी। यासाठी पुढील पायऱ्या किंवा मार्गदर्शक सूचना लक्षात ठेवाव्यात। प्रश्न आकृतीमध्ये दिसणाऱ्या मुख्य आकृतीकडे प्रथम लक्ष केंद्रित करा आणि प्रत्येक आकृतीमध्ये ही मुख्य आकृती आढळते की नाही ते पहा। ज्या उत्तर आकृत्यांमध्ये ती नसेल त्या उत्तर आकृत्या वगळा। दुसरी सूचना आहे, आता प्रश्न आकृतीमधील मुख्य आकृती सोबत ज्या लहान आकृती किंवा चिन्हे असतील त्यांच्याकडे लक्ष केंद्रित करा। या आधीच्या सूचना क्रमांक 1 मध्ये काही उत्तर आकृत्या वगळल्या गेल्यामुळे उरलेल्या उत्तर आकृत्यांपैकी अचूक उत्तर आकृती या पायरीवर मिळू शकते। पुढची सूचना आहे, जर मुख्य आकृती सोबत एकापेक्षा अधिक लहान आकृत्या किंवा चिन्हे असतील तर एका वेळी एकाच लहान आकृतीवर चिन्हावर लक्ष केंद्रित करा। उत्तर आकृत्यामधील इतर अशाच लहान आकृत्याशी किंवा चिन्हाशी तिची तुलना करा। वरील सूचनांमुळे उत्तर नसलेल्या आकृत्या एक एक करीत वगळल्या जातील आणि तुम्हाला अचूक उत्तराकडे पोहोचता येईल। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रश्न बघूया वरचा। पुढील प्रत्येक प्रश्नात डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि उजव्या बाजूस A, B, C आणि D अशा 4 उत्तर आकृत्या दिलेल्या आहेत। उत्तर आकृत्यापैकी प्रश्न आकृतीशी समान अशा आकृतीची निवड तुम्हाला करायची आहे आणि तिच्या वर्णाक्षराचे वर्तुळ तुम्हाला रंगवायचं आहे। तर आपण सुरुवात करूया या व्हिडिओला। या अगोदर आपण भाग क्रमांक 1 मध्ये 1 ते 30 प्रश्न बघितलेले आहेत आणि पुढचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर आपण सुरुवात करूया या व्हिडिओला। प्रश्न 31वा आकृती तुमच्या समोर आहेत। ही प्रश्न आकृती आहे आणि ह्या उत्तर आकृत्या आहेत। या उत्तर आकृतीमधील या प्रश्न आकृतीशी जुळणारी समान आकृती तुम्हाला ओळखायची आहे। पर्याय आहेत बघा A, B, C, D आणि तुमचा टाइम सुरू करूया। या प्रश्न आकृतीशी उत्तर आकृतीमधील आकृती तुम्हाला जुळवायची आहे। तर B हे पर्याय अगदी बरोबर आहे। या प्रश्न आकृतीशी B पर्यायामधील आकृती बरोबर जुळणारी आहे, म्हणून B हे पर्याय बरोबर आहे। पुढचा प्रश्न 32वा आकृत्या तुमच्या समोर आहेत। ही प्रश्न आकृती आहे आणि ह्या उत्तर आकृत्या आहेत। पर्याय तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाइम सुरू करूया। प्रश्न आकृतीशी हुबेहूब जुळणारी समान आकृती तुम्हाला निवडायची आहे। तर B हे पर्याय बरोबर आहे। या प्रश्न आकृतीशी B पर्यायामधील आकृती अगदी हुबेहूब आहे, म्हणून B पर्याय बरोबर आहे। 33वा प्रश्न, यामधील आकृत्या ह्या बघा। ह्या प्रश्न आकृती आहे आणि ह्या उत्तर आकृत्या आहेत। या आकृतीशी समान असणारी आकृती तुम्हाला यातून शोधायची आहे। पर्याय हे तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाइम सुरू करूया। तर B हे पर्याय अगदी बरोबर आहे, म्हणजे या प्रश्न आकृतीशी B पर्यायामधील आकृती अगदी समान आहे, म्हणून B पर्याय बरोबर आहे। पुढचा प्रश्न 34वा आकृत्या तुमच्या समोर आहेत। ही प्रश्न आकृती आहे आणि ह्या 4 उत्तर आकृत्या आहेत। पर्याय तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाइम सुरू करूया। तर C हे पर्याय अगदी बरोबर आहे। या उत्तर आकृत्यामधील C पर्याय मधील आकृती अगदी हुबेहूब आहे, प्रश्न आकृतीशी जुळणारी, म्हणून C पर्याय बरोबर आहे। पुढचा प्रश्न 35वा आकृत्या तुमच्या समोर आहेत। ही प्रश्न आकृती आहे आणि ह्या उत्तर आकृत्या आहेत। पर्याय तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाइम सुरू करूया। या आकृतीशी हुबेहूब जुळणारी आकृती तुम्हाला ओळखायची आहे। तर D हे पर्याय बरोबर आहे। उत्तर आकृतीमधील D पर्यायामधील आकृती आणि प्रश्न आकृती ह्या हुबेहूब आहेत, समान आहेत, म्हणून D हे पर्याय बरोबर आहे। 36वा प्रश्न, आकृत्या तुमच्या समोर आहेत। ही प्रश्न आकृती आणि ह्या उत्तर आकृत्या आहेत।
तुमच्या समोर हे पर्याय आहेत आणि तुमचा टाइम सुरू करूया. प्रश्न आकृतीशी उत्तर आकृतीमधील समान असणारी आकृती ओळखायची आहे. तर बी हे पर्याय बरोबर आहे. या उत्तर आकृत्यामधील बी पर्यायाची आकृती आणि प्रश्न आकृती अगदी समान आहेत. अगदी थोडासा फरक असतो. 37वा प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत. प्रश्न आकृती ही आहे आणि उत्तर आकृत्या हे आहेत. पर्याय हे तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाइम सुरू करूया. बी हे पर्याय अगदी बरोबर आहे. या बी पर्यायामधील आकृती आणि प्रश्न आकृती ही अगदी समान आहे दोन्ही आकृत्या, म्हणून बी पर्याय बरोबर आहे. 38वा प्रश्न बघूया. प्रश्न आकृती ही आहे आणि उत्तर आकृत्या हे आहेत. पर्याय तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाइम सुरू करूया. वारंवार आपण हे व्हिडिओ बघितल्याने आकृत्या तुमच्या समोर असतील आणि अचूक उत्तर तुम्हाला सापडेल. सी हे पर्याय अगदी बरोबर आहे. या प्रश्न आकृतीशी सी पर्याय मधली आकृती अगदी समान आहे या उत्तर आकृती मधली, तर म्हणून सी पर्याय अगदी बरोबर आहे. 39वा प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत. अगदी थोडासा फरक असतो. आपल्याला नीट काळजीपूर्वक निरीक्षण करून उत्तर सोडवायची आहेत. तुमचा टाइम सुरू करूया. वारंवार व्हिडिओ बघितल्यामुळे आपल्याला निश्चितच उत्तराची जाण निर्माण होईल. सी हे पर्याय अगदी बरोबर आहे. या प्रश्न आकृतीशी सी ही पर्यायामधली आकृती अगदी समान आहे, म्हणून सी पर्याय बरोबर आहे. 40वा प्रश्न बघूया. आकृत्या तुमच्या समोर आहेत. प्रश्न आकृती ही आहे आणि उत्तर आकृत्या ह्या आहेत. पर्याय तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाइम सुरू करूया. कुठलीही घाई न करता आपल्याला उत्तर सोडवायचं आहे. नीट निरीक्षण करा, त्यासाठी वारंवार व्हिडिओ बघा. उत्तर आकृती सी पर्याय बरोबर आहे. या उत्तर आकृत्यामधील प्रश्न आकृतीशी हुबेहूब जुळणारी आहे. 41वा प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत. ही प्रश्न आकृती आहे आणि ह्या उत्तर आकृत्या आहेत. पर्याय तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाइम सुरू करूया. सी हे पर्याय अगदी बरोबर आहे. या प्रश्न आकृतीशी सी ही पर्यायामधली आकृती अगदी समान आहे, म्हणून सी पर्याय बरोबर आहे. 42वा प्रश्न उत्तर आकृत्यात प्रश्न आकृती तुमच्या समोर आहेत. ही प्रश्न आकृती आहे आणि ह्या उत्तर आकृती आहेत. तुमचा टाइम सुरू करूया आपण. अशाच प्रकारचे सर्व नवोदय आणि शिष्यवृत्तीचे व्हिडिओ पाहण्यासाठी न्यू एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवा. पर्याय क्रमांक बी अगदी बरोबर आहे. या प्रश्न आकृतीशी उत्तर आकृत्यामधील बी पर्यायाशी अगदी बरोबर जुळते. पुढचा प्रश्न 43वा आकृत्या तुमच्या समोर आहेत. ही प्रश्न आकृती आहे आणि ह्या उत्तर आकृत्या आहेत. अगदी थोडासा फरक असतो आकृत्यामध्ये, तो तुम्हाला निरीक्षण करून ओळखायचा आहे. तुमचा टाइम सुरू करूया. तर डी हे पर्याय अगदी बरोबर आहे. उत्तर आकृत्यामधील डी पर्यायाची आकृती आणि प्रश्न आकृती अगदी दोन्हीही समान आहेत. पुढचा 44वा प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत. प्रश्न आकृती ही आहे आणि उत्तर आकृत्या ह्या चारही उत्तर आकृत्या आहेत. तुम्हाला नेमकी प्रश्न आकृती सारखी समान आकृती शोधायची आहेत, म्हणून तुमचा टाइम सुरू करूया. या आकृतीशी जुळणारी आकृती तुम्हाला शोधायची आहे. सी हे पर्याय अगदी बरोबर आहे. या सी आकृतीशी आणि प्रश्न आकृती ह्या दोन्हीही समान आहेत, म्हणून सी पर्याय बरोबर आहे. 45वा प्रश्न प्रश्न आकृती ही आणि उत्तर आकृत्या ह्या आहेत. पर्याय तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाइम सुरू करूया. तर डी हे पर्याय अगदी बरोबर आहे. प्रश्न आकृती आणि उत्तर आकृत्यामधील डी पर्यायाची आकृती अगदी दोन्ही समान आहेत, म्हणून डी पर्याय बरोबर आहे. पुढचा 46वा प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत. ही प्रश्न आकृती आहे आणि ह्या उत्तर आकृत्या आहेत. पर्याय तुमच्या समोर आहेत ABCD आणि तुमचा टाइम सुरू करूया.
डी हे पर्याय अगदी बरोबर आहे. प्रश्न आकृती आणि उत्तर आकृत्यामधील डी पर्यायाशी अगदी तंतोतंत ह्या आकृत्या जुळतात म्हणून डी पर्याय बरोबर आहे. 47वा प्रश्न. आकृत्या तुमच्या समोर आहेत. ही प्रश्न आकृती आहे आणि ह्या उत्तर आकृत्या आहेत. अगदी थोडासा फरक असतो समान आकृती जुळण्यासाठी. पर्याय तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाइम सुरू करूया. सरावासाठी आपण वारंवार सर्व व्हिडिओ बघत राहा. ए पर्याय अगदी बरोबर आहे. प्रश्न आकृती आणि ए पर्याय मधली आकृती अगदी हुबेहूब आहे म्हणून ए पर्याय बरोबर आहे. वारंवार आपण व्हिडिओ बघितल्यामुळे निश्चितच आपल्याला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. प्रश्न क्रमांक 48. आकृत्या तुमच्या समोर आहेत. ही प्रश्न आकृती आहे आणि ह्या 4 उत्तर आकृत्या आहेत. पर्याय तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाइम सुरू करूया. या आकृतीशी हुबेहूब जुळणारी आकृती कोणती? बी पर्याय अगदी बरोबर आहे. प्रश्न आकृतीशी ही पर्याय मधली उत्तर आकृती मधली बी ही अगदी समान आहे म्हणून बी पर्याय बरोबर आहे. 39वा प्रश्न बघूया. हे प्रश्न आकृती तुमच्या समोर आहेत आणि उत्तर आकृत्या तुमच्या समोर आहेत. थोडासा फरक असतो आकृत्यामध्ये, ते तुम्हाला काळजीपूर्वक बघायचं आहे. तुमचा टाइम सुरू करूया. प्रश्न आकृतीशी उत्तर आकृत्यामधील कोणती आकृती समान आहे? तर बी हे पर्याय बरोबर आहे. या प्रश्न आकृतीशी उत्तर आकृतीमधील बी पर्यायामधील आकृती आणि प्रश्न आकृती समान आहे म्हणून बी पर्याय बरोबर आहे. 50वा प्रश्न बघूया. आकृत्या तुमच्या समोर आहेत. ही प्रश्न आकृती आहे आणि ह्या उत्तर आकृत्या आहेत. पर्याय तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाइम सुरू करूया. कुठलीही घाई न करता आपण हे व्हिडिओ वारंवार बघत राहा आणि सराव करत राहा. नक्कीच यश तुम्हाला मिळेल. पर्याय क्रमांक डी अगदी बरोबर आहे. ही प्रश्न आकृती आणि पर्याय क्रमांकामधली ही डी आकृती अगदी तंतोतंत जुळतात म्हणून डी पर्याय बरोबर आहे. 51वा प्रश्न. प्रश्न आकृती तुमच्या समोर आणि उत्तर आकृती ही या आकृतीशी यामधली कुठली आकृती समान आहे? पर्याय तुमच्या समोर आहेत. ABCD आणि तुमचा टाइम सुरू करूया. आपण काळजीपूर्वक निरीक्षण करायचं आहे आकृतीचं आणि ओळखायचं आहे. ए पर्याय अगदी बरोबर आहे. प्रश्न आकृती ही आहे आणि उत्तर आकृत्यामधील ए पर्यायाशी ही अगदी तंतोतंत जुळते आहे म्हणून ए पर्याय बरोबर आहे. 52वा प्रश्न बघूया. आकृत्या तुमच्या समोर आहेत. ही प्रश्न आकृती आहे आणि ह्या उत्तर आकृत्या आहेत. पर्याय तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाइम सुरू करूया. आपण व्हिडिओला पॉज करून निरीक्षण करू शकता. सी ही पर्याय बरोबर आहे. उत्तर आकृत्यामधील सी पर्यायामधील आकृती आणि प्रश्न आकृती अगदी समान आहेत म्हणून सी पर्याय बरोबर आहे. पुढचा 53वा प्रश्न बघूया. आकृत्या तुमच्या समोर आहेत. प्रश्न आकृती आणि ह्या उत्तर आकृत्या आहेत. पर्याय हे आहेत बघा. तुमचा टाइम सुरू करूया. व्हिडिओला पॉज करून आपण निरीक्षण करू शकता आणि जुळवू शकता. ए पर्याय अगदी बरोबर आहे. प्रश्न आकृती आणि या उत्तर आकृत्यामधील ए पर्यायामधली आकृती म्हणजे ह्या दोन्ही आकृत्या अगदी समान आहेत म्हणून ए पर्याय बरोबर आहे. 54वा प्रश्न आणि आकृत्या हे आहेत बघा. प्रश्न आकृती ही आहे आणि उत्तर आकृत्या हे आहेत. पर्याय तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाइम सुरू करूया. डी हे पर्याय अगदी बरोबर आहे. या प्रश्न आकृतीशी डी पर्यायामधली आकृती अगदी दोन्हीही आकृत्या समान आहेत. आपण जर नीट काळजीपूर्वक निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल. पुढचा 55वा प्रश्न बघूया. आकृत्या तुमच्या समोर आहेत. ही प्रश्न आकृती आहे आणि ह्या उत्तर आकृत्या आहेत. आपण काळजीपूर्वक या आकृत्याचं निरीक्षण करायचं आहे. अगदी थोडासा फरक असतो. पर्याय तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाइम सुरू करूया. आपण वारंवार व्हिडिओ बघितल्यामुळे ह्या आकृत्या बघितल्यामुळे आपल्या लक्षात राहील. नक्कीच आपल्याला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. पर्याय क्रमांक बी अगदी बरोबर आहे. प्रश्न आकृती आणि उत्तर आकृत्यामधील ही बी आकृती अगदी तंतोतंत जुळतात म्हणून बी पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघूया. 56वा प्रश्न आकृती ही आहे आणि उत्तर आकृत्या ह्या आहेत.
तुम्हाला फसवणाऱ्या ह्या आकृत्या असतात, म्हणून काळजीपूर्वक आपण निरीक्षण करायचं आहे. तुमचा टाइम सुरू करूया. बरोबर बी पर्याय अगदी बरोबर आहे. प्रश्न आकृती आणि उत्तर आकृत्यामधील बी पर्यायामधील आकृती ह्या दोन्ही आकृत्या बिलकुल समान आहेत, म्हणून बी पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 57वा आकृत्या तुमच्या समोर आहेत. ही प्रश्न आकृती आहे आणि ह्या उत्तर आकृत्या आहेत. नीट निरीक्षण करायचं आहे आणि आपण उत्तर सोडवायचं आहे. तुमचा टाइम सुरू करूया. प्रश्न आकृतीशी उत्तर आकृत्यामधील कुठली आकृती जुळते? तर डी हे पर्याय अगदी बरोबर आहे. प्रश्न आकृती आणि उत्तर आकृत्यामधील डी पर्यायामधील आकृती हे अगदी दोन्हीही समान आहेत, म्हणून डी हे पर्याय बरोबर आहे. 58वा प्रश्न बघूया. आकृत्या तुमच्या समोर आहेत. ही प्रश्न आकृती आहे आणि ही उत्तर आकृती आहे. पर्याय तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाइम सुरू करूया. काळजीपूर्वक आपण निरीक्षण करून सोडवायचं आहे. तर डी हे पर्याय अगदी बरोबर आहे. प्रश्न आकृती आणि उत्तर आकृत्यामधील डी ही पर्यायामधील आकृती या दोन्ही आकृत्या समान आहेत, म्हणून डी पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न 59वा प्रश्न. ही प्रश्न आकृती आहे आणि ह्या उत्तर आकृती आहेत. कोणती आकृती या प्रश्न आकृतीशी जुळती आहे? पर्याय तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाइम सुरू करूया. काळजीपूर्वक सोडवा. नक्कीच यश आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. सी हे उत्तर अगदी बरोबर आहे, म्हणजे प्रश्न आकृतीशी सी आकृती ही अगदी बरोबर आहे. या व्हिडिओमधला हा शेवटचा प्रश्न आहे, 60वा. ही प्रश्न आकृती आणि ह्या उत्तर आकृती आहेत. आपण वारंवार सराव केल्यामुळे आपल्याला नक्कीच या नवोदय परीक्षेमध्ये यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. पर्याय तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाइम सुरू करूया. नवनवीन व्हिडिओसाठी आपण न्यू एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवा. अशाच प्रकारचे नवोदय आणि शिष्यवृत्तीचे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. पर्याय क्रमांक डी अगदी बरोबर आहे. प्रश्न आकृतीशी उत्तर आकृत्यामधील डी पर्यायाशी प्रश्न आकृती अगदी समान आहे, म्हणून डी पर्याय बरोबर आहे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.